नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मनापासून धन्यवाद. जवळपास 2 वर्षानंतर मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आली आहे. या 2 वर्षात अनेकांनी मेसेज करून विचारलं नवीन व्हिडिओ कधी येणार. तुमचं प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या उत्साहाने सुरुवात करत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि हेल्दी नारळाच्या खीर. तर सुरुवात करण्यापूर्वी नारळाच्या दुधाबद्दल एक छोटीशी माहिती सांगते. नारळाचं दूध पदार्थ अप्रतिम क्रीमी टेक्स्चर आणि चव देतो. यामध्ये शरीराला ऊर्जा देणारे चांगल्या प्रकारचे फॅट्स तसेच मॅग्नेशियम, कॉपर, आयर्नसारख्या महत्त्वाची खनिजे असतात. ज्यांना गाईच्या दुधाची ॲलर्जी असते किंवा लॅक्टोजची समस्या असते त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय. तर आमच्या ज्या ताई आहेत त्या मला ही खीर कशी बनवायची ते शिकवणार आहेत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी ओले 2 नारळ घेतले आहेत. तर त्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता ताई व्यवस्थित कट करत आहेत. तर हे कट करत आहेत तोपर्यंत मी थोडेसे तांदूळ तुपामध्ये भाजून घेते. हे 3 टेबलस्पून तांदूळ आहेत. तर हे तुपामध्ये थोडेसे असे ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत. त्यानंतर नारळ आपला कट करून झालेला आहे. तर आता आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर फिरून झाल्यानंतर आपण त्याला मध्ये थोडंसं पाणी ॲड करून परत फिरवून घेणार आहे. त्यानंतर आता आपण जे मिक्सचर बनवलं आहे ते एका चाळणीने चाळून घेणार आहे. तुम्ही इथे सुती कापडाचा वापर केला तरीही चालेल. आपल्याला फक्त ह्या नारळाचं आपण जे काही मिश्रण बनवले आहे मिक्सरमधून त्याच्यातून आपल्याला नारळाचे दूध काढून घ्यायचे आहे. तर मी ह्या चाळणीमध्ये ते मिक्सचर टाकत आहे आणि त्यानंतर असं थोडंसं प्रेस करून दूध काढून घेणार आहोत आपण. तर सेम आपण हे सगळं जे राहिलेले आपले नारळाचे पीस आहेत त्याचं पण आपण सेम मिक्सरमध्ये वाटून घेऊन नंतर त्याचे दूध काढून घेणार आहोत. यामध्ये थोडे पाणी ॲड करा, कारण की आपण डायरेक्ट नारळ जर मिक्सरला लावला तर तो एवढं पाणी त्यातून निघणार नाही. त्यामुळे थोडं मध्ये जास्त नाही पण थोडं पाणी ॲड करायचे. तर यासाठी मी 9 ते 10 बदाम, 9 ते 10 काजू घेतलेले आहेत. तांदूळ आपले तुपामध्ये परतून झालेले आहेत ते आपण साईडला काढून घेणार आहोत. आता आपलं थोडंसं मिश्रण राहिले आहे वाटायचे. चवीला खूपच स्वादिष्ट लागते. त्यांनी आधीही आमच्या इथं बनवलेली आहे पण त्यावेळेस व्हिडिओ शूट केला नव्हता. त्यामुळे आज नवीन सुरुवात आहे त्यामुळे पहिल्यांदा मी व्हिडिओ शूट करते त्यांच्यासोबत. तर असं तुम्ही पाहू शकता भरपूर असं 1 लिटरच्या आसपास हे दूध झालेले आहे नारळाचे. तर आता आपले हे नारळाचे दूध काढून झालेले आहेत आणि आपण जे बारीक तांदूळ भाजून घेतले होते तेही आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. त्यानंतर ड्रायफ्रूट्सही आपण आता कट करून घेऊया. त्यानंतर आपण ते तुपामध्ये परतून घेणार आहोत. तुम्हाला हवे तसे तुम्ही ड्रायफ्रूट्स कट करू शकता आणि तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही खिरीमध्ये ॲड करू शकता. तर या खिरीमध्ये मी थोड्याशा शेवया टाकणार आहेत. तर या माझ्याकडे भाजलेल्या शेवया आहेत आणि साखर मी 1 वाटी घेतलेली आहे. थोडीशी वेलची पूड. तर आता आपली ड्रायफ्रूटही कट करून झालेली आहेत. आता आपण गॅसवरती थोडंसं एका कढईमध्ये तूप गरम करून घेणार आहोत. तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत आणि थोडेसे त्यांना भाजून घेणार आहोत. तर आता आपले तूप गरम झाले आहे पण त्याच्यामध्ये काजू आणि बदामचे जे पीस केले आहेत ते आपण त्यामध्ये भाजून घेणार आहोत. तसेच आपण याच्यामध्ये शेवया पण थोड्याशा रोस्ट करून घेणार आहे. ऑलरेडी त्या रोस्टेड आहेत पण तरी पण थोड्याशा रोस्ट करून घेणार आहोत. आपण याच्यात शेवया ॲड करूया. हे भाजलेलं आहे.
हे व्यवस्थित भाजल्यानंतर आपण याला साईडला काढून ठेवणार आहोत. एक ते 2 मिनटं बस परतून घ्यायचे, जास्त नाही परतवायचे, नाही तर जळून जाईल ते. तर आता आपले हे परतून झालेले आहे, आपण हे साईडला काढून ठेवूयात. आणि जे आपलं तूप उरलेले, जर तुम्हाला वाटत असेल अजून तूप ॲड करायचे तर ॲड करा. आणि त्यानंतर आपण जे नारळाचे दूध बनवले आहेत ते त्यामध्ये ओतून घेणार आहोत. थोडंसं आपण त्यामध्ये आपलं जे तांदळाची आपण पेस्ट केली होती ती पण ॲड करून घेत आहोत आणि हलवून घेणार आहोत एकदा दोनदा. त्यानंतर त्यांनी याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे. तर तुम्हाला जशी गोड हवी आहे खीर त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲडजस्ट करू शकता. व्यवस्थित सगळं हलवून आपण खीर आता शिजवण्यासाठी ठेवणार आहे. तर त्यांनी यामध्ये थोडीशी इलायचीची जी पावडर आहे ती पण ॲड केली आहेत. आणि ज्यावेळेस ही उकळेल त्यावेळेस आपण त्यामध्ये आपण ज्या भाजून ठेवलेल्या शेवया आहेत त्या ॲड करणार आहोत. तर व्यवस्थित मंद आचेवर आपण आधी ही खीर उकळून देणार आहोत दूध. त्यानंतर मग आपण यामध्ये शेवया ॲड करूयात. त्यांनी थोडंसं मीठ यामध्ये ॲड केलं आहे, त्यामुळे अजूनच चांगली टेस्ट लागते खिरीला. तर आता हे दूध उकळलंच आहे, तर थोडं 1-2 मिनिटांनी आपण त्यामध्ये शेवया ॲड करूयात. यामध्ये आपण शेवया ॲड करून घेणार आहोत. आपण शेवया ॲड केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा स्ट्रक्चर आपल्या खिरीला आलेला आहे. खूपच क्रीमी असा लुक आहे. शेवया ॲड केल्यानंतर आपण थोड्या वेळाला शिजून देऊया. तर आपली ही खीर रेडी आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही ही खीर जर ट्राय केली असेल तर ती कशी झाली हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.